हदगाव तालुक्यातील पुरातन असलेल्या दत्तभक्तांचे स्थान असलेल्या दत्तबर्डी येथे श्री 1008 दत्त मंदिराचे मुख्य पुजारी महंत श्री गोपाळगिरी महाराज यांच्या अधिपत्याखाली 41 किलोच्या चांदीच्या दत्तमूर्तीचे जीर्णोद्धार सोहळा समाप्त होणार आहे। या ठिकाणी माजी खासदार सुभाष वानखेडे, हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी दत्तभक्तांना उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय। तर सुभाष शुगरचे चेअरमन सुभाष नानासाहेब देशमुख यांनी सुमारे 50,000 दत्तभक्तांसाठी अन्नदान आयोजित केलंय। हदगाव तालुक्यातील दत्तभक्ताचे जुने देवस्थान दत्तबर्डी येथे दत्त महाराजांचे मुख्य पुजारी श्री गोपाळगिरी महाराज यांच्या पुढाकाराने मागील वर्षी दत्तभक्तांच्या देणगीमधून 16 किलो चांदीच्या पादुका आणि मुखवटा करण्यात आला होता। तसेच मंदिर समितीच्या वतीने त्याची पालखीत मिरवणूक काढण्यात आली होती। या वर्षी देखील 41 किलो चांदी भक्तांच्या देणगीमधून जमा झाली आहे। यावेळी सुभाष शुगर कारखान्याचे चेअरमन सुभाष देशमुख यांनी मोलाचे सहकार्य केले आहे असं पुजारी यांनी सांगितलंय। तर अन्य भक्तांनी जमेल तशी आर्थिक मदत करत 5,000 पासून ते लाखापर्यंत मदत केली आहे। बाळासाहेब खानजोडे, एमसीएन न्यूज, हदगाव, नांदेड। गतवर्षी आम्ही दत्तपादुका स्थापन केल्या। वार्षिक उत्सवासाठी त्याच्या पालखीमध्ये मिरवणूक निघत असते त्या दत्तपादुकेची आणि त्या मुखोट्याची, म्हणून आम्ही 16 किलो गतवर्षी हा चांदीचा मुखोटा आणि दत्तपादुका केल्या आणि या वर्षी हा 41 किलोचा संकल्प केला। अशा प्रमाणे हे सर्व चांदी या संस्थांचा एकही रुपया याच्यामध्ये नाही, सर्व दत्तभक्तांनी दान केलेला आहे। आणि याच्यामध्ये उद्याचा जो सिंहाचा वाटा आहे ते आमचे सुभाषराव दादासाहेब देशमुख, राहणार ढोकी, तालुका जिल्हा धाराशिव, अशा प्रमाणे त्यांनी सुद्धा येणाऱ्या 5 तारखेला महाप्रसाद म्हणजे जवळपास 40 ते 50,000 लोकांचा अन्नदान हदगाव नगरीला नगर भोजन त्यांच्या सुभाष शुगर लिमिटेड हडसनी लिहारी यांच्यातर्फे आयोजित